अश्विनी सुभाषराव पळसकर, जालना महाराष्ट्र येथून आहे. भारतीय संविधान जगातील महानतम ग्रंथापैकी एक या विषयावर बोलणार आहे. वो शख्स हमें सदियों की मिसाल दे गया, संविधान रचा और समता की मसाल दे गया. नींद से उठाई था वो फरिश्ता तूफान की तरह और सारी बलाओं को जैसे अपने साथ ले गया, अपने साथ ले गया. तोच फरिश्ता म्हणजे क्रांती सूर्य, प्रज्ञा सूर्य, महामानव, राष्ट्रपुरुष, युगपुरुष, बोधिसत्व, विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम करून माझ्या विषयास मी सुरुवात करते. भारतीय संविधान द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. इंग्रजी भाषेच्या आवृत्तीमध्ये 1,46,385 शब्द आहेत. भारताची शासन प्रणाली नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य तसेच जी सरकारी संस्थांची रचना व कार्यपद्धती ठरवते. त्यानंतर जे मूलभूत जे तत्व आहेत ते आपल्याला गरजेनुसार दिलेली आहेत. भारतीय संविधान हे लिखित आणि जिवंत एक दस्तऐवज आहे आणि भारतीय संविधानाचा संपूर्ण सार त्याच्या प्रास्ताविकामध्ये दिलेला आहे आणि तेच प्रास्ताविक म्हणजे भारतीय संविधान प्रत्येक शाळेमध्ये घेतल्या जाते. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास व श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा, त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आम्ही संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे संविधान अंगीकृत व अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून सर्वत्र भारतभर साजरा केला जातो. यालाच राष्ट्रीय विधी दिन असे देखील म्हटले जाते. संविधानामुळेच आपण आज स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरिक आहोत. राज्यघटनेने दिलेले जे मूलभूत अधिकार आहेत ते आपले हक्क म्हणून जरी आपले ढाल म्हणून काम करत जरी असले, त्यातील मूलभूत कर्तव्य ही आपल्याला आपल्या जबाबदाऱ्यांची आठवण करून देतात. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला, पण त्यावेळेस आपल्याजवळ कोणतेही संविधान नव्हते आणि संविधानाशिवाय देश चालवता येत नाही. म्हणून त्यावेळेस संविधान सभेची स्थापना करण्यात आली. त्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल, श्यामाप्रसाद मुखर्जी, मौलाना अबुल कलाम आझाद, त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्व सदस्य नेते होते. आणि त्यानंतर राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, म्हणून त्यांना राज्यघटनेचे शिल्पकार असेही म्हटले जाते. दलितांचे ते तलवार होऊन गेले, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले होते ते पण एक गरीबच, पण या जगाचा कोहिनूर होऊन गेले, जगाचा कोहिनूर होऊन गेले. अजूनही लोकांना कळत कसं नाही की वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा त्यांनी भारताचे संविधान लिहून गेले, भारताचे संविधान लिहून गेले. होय मित्रांनो, ज्या बाबासाहेबांना पुस्तक शिकण्यासाठी दिले जात नव्हते, त्याच बाबासाहेबांनी आज लिहिलेल्या पुस्तकावर, त्यांच्या पुस्तकावर आज संपूर्ण देशाचा कारभार चालतोय आणि ते पुस्तक म्हणजे भारतीय संविधान. जिथे माणसामध्ये भेद आहे त्या पुस्तकाचे नाव वेद आहे. जिथे माणसामध्ये समानता आहे त्या पुस्तकाचे नाव भारतीय संविधान आहे, भारतीय संविधान आहे. 26 नोव्हेंबर हा सोनेरी दिवस उजाडला आणि जो समाज जातीयतेच्या व्यवस्थेमध्ये जो विखुरलेला होता, गुलामगिरीच्या बंधनामध्ये जखडलेला होता, ज्या समाजाला अस्पृश्य म्हणून हिणवल्या जात होते, त्याच अस्पृश्य समाजातला मानव भारताचा शिल्पकार ठरला. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस रात्रीचा दिवस एक करून, त्याच्यानंतर रक्ताचे पाणी करून भारताची राज्यघटना लिहून त्यांनी भारताचे स्वाधीन केली. 26 नोव्हेंबर 1949 रोजी त्या घटनेचा स्वीकार करण्यात आला. त्यानंतर 1 वर्षानंतर 26 जानेवारी 1950 रोजी ती अंमलात आणली. शोषितांच्या अस्मितेचा जाणता अंगार तू, शोषितांच्या अस्मितेचा जाणता अंगार तू, लेखणीने झुंजणारा एकटा झुंजार तू, लेखणीने झुंजणारा एकटा झुंजार तू. लग्नानंतर 2 भावांना एकत्र राहणं अवघड बनतं, पण 29 राज्य, 10 धर्म, 7,500 जाती, 3,000 भाषा, हजारो संस्कृती, पंथ, 45 कोटीपेक्षा अधिक कुटुंब आणि 136 कोटी लोकसंख्येला 75 वर्षापासून एकत्र ठेवणारं म्हणजे ते आपलं भारतीय संविधान, द पॉवर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आवर कॉन्स्टिट्यूशन इज आवर प्राईड, इट इज द लॉंगेस्ट वर्ल्ड वाईड. आवर स्ट्रॉंग डेमोक्रेसी नीड्स ऑफ अ स्ट्रॉंग कॉन्स्टिट्यूशन्स.
तुझं न माझं भारतीय संविधान देशाचे, यात तुझे हित आहे, यात माझे हित आहे. अरे नादान माणसा, भारतीय संविधान मानवतेचे गीत आहे. ना तुझा धर्म श्रेष्ठ आहे, ना माझा धर्म कनिष्ठ आहे. भारतीय संविधान धर्मनिरपेक्ष आहे. ना जगण्यात तिला बंदी आहे, ना शिकण्यात त्याला बंदी आहे. ना तू शेट आहे, ना मी ग्रेट आहे. भारतीय संविधान समतेची भेट आहे. ही न्यायाची मिसाल आहे, यात बंधुता खुशाल आहे. भारतीय संविधान स्वातंत्र्याची मशाल आहे. तू एक टोक आहे, मी एक टोक आहे. भारतीय संविधान तुला मला समाजाला जोडण्याचा रस्ता नेक आहे. हे तुझं संविधान आहे, हे माझं संविधान आहे. अरे नादान माणसा, भारतीय संविधान माणसाने फक्त माणसाच्या हितासाठी, लोकशाहीसाठी जपलेलं आपलं भारतीय संविधान आहे आणि त्याचा आपल्याला अभिमान आहे. आपले जीवन फाईन आहे, जीवनामध्ये शाईन आहे, कारण संविधानामध्ये बाबासाहेबांची साईन आहे, बाबासाहेबांची साईन आहे. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्यांचा नेक होता. असा रामजी बाबांचा लेख भीमराव आंबेडकर लाखात नाही तर जगात एक होता, जगात एक होता. वेळेचे भान ठेवून मी माझ्या भाषणास येथेच थांबवते आणि या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत ही प्रबोधन बहुउद्देशीय संस्था यांनी आम्हाला ऑनलाईन जो प्लॅटफॉर्म आहे उपलब्ध करून दिला आणि बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. जय हिंद, जय भारत, धन्यवाद. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. प्रबोधन बहुउद्देशीय संस्था ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेत असते. ही स्पर्धा सुद्धा या उपक्रमाचा एक भाग आहे आणि हो या परिवाराचा तुम्ही एक हिस्सा पण होऊ शकता. प्रबोधन मधील विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.